लोकन्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। राज्याच्या अन्न औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारताच भेसळखोरांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे। राज्यभर 100हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले असून या कारवाईनंतर त्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्या आहेत। मात्र दुसरीकडे शेतकरी आणि दूध उत्पादकांनी त्यांच्या कार्याला जोरदार पाठिंबा दर्शवला आहे। सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील बनपूर येथे शेतकरी, दूध उत्पादक आणि नागरिकांनी एकत्र येत तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केला। भेसळयुक्त दूध विरोधातील त्यांच्या मोहिमेचे स्वागत करत भेसळमुक्त दूध अभियानाला पाठिंबा जाहीर करण्यात आला। साहेबांचा दुधाचा अभिषेक का घालत आहोत की तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना आम्ही सगळ्यांना महाराष्ट्रात पहिल्यांदा करायला आहे। कारण ह्याचं कारण असं आहे की मुंडे साहेबांच्या त्यांच्या आयुक्त ह्याच्यात नियुक्ती झाली आणि त्याच्यासाठी आम्ही अभिषेक करतोय। त्यांची आमची एक शेतकऱ्यांची मागणी आहे, त्यांची साखर आयुक्ताला सुद्धा त्यांचा पदभार द्यावा ह्याच्या शेतकरी आणि ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी भेसळखोरांवर कठोर कारवाई सुरू ठेवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। तुकाराम मुंडे यांच्या धाडसी भूमिकेमुळे राज्यभरातून त्यांना वाढतं जनसमर्थन मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। धडक कारवाईनंतर तुकाराम मुंडेंना शेतकऱ्यांचा सलाम, बनपुरीत प्रतिमेला दुग्धाभिषेक करून जाहीर पाठिंबा।